करावं लागतं. तर असं जर असेल तर तुमचं आरोग्य बिघडलेलं आहे. लक्षात आलं? आणि चौथा त्याच्यातला आहे, तुमचा जो विष्ठा असते, तर त्याला दर्प, घाण, वास येतो का? तर तो जर येत असेल, तर तुमचं आरोग्य बिघडलेलं आहे. मग कशाला डॉक्टरकडे जायला पाहिजे? तुमचं तुम्ही बघा, संडास कसं होतं, तुमचं पातळ होतं, घट्ट होतं. शेण शेण कसं असतं? जरा ऐकताना कानाला सुद्धा दया वाटेल. लक्षात आलं? शेण कसं असतं तसं. सगळे नॉन खाणारे प्राणी बघा, ते लेंडी कुंतून संडास करतात. मग लेंडीयुक्त संडास जर तुमचा असेल, तर आरोग्य बिघडलेलं आहे. तर हे आपल्याला इथं मला काय सांगायचं आहे हे सगळं वर्णन करताना, हे किट्ट भाग जो असतो की नाही, सार जो म्हणजे मल जो असतो, तर तो ड्रेन होणं आवश्यक असतं. आणि मग हे होत नसतं आपलं तुम्हाला. आणि मग काय होतं तुमचं बऱ्याच लोकांना आय-बी-एसचा प्रॉब्लेम असतो बघा, इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतात की नाही. तर त्यांचं तर सगळं पोटाच बिघडलेला असतो. फायबरचा तिथं तिथं अभाव असतो. तंतुमय पदार्थ तुम्ही त्या ठिकाणी खात नसता. लक्षात आलं? आणि पोट बिघडायला लागलं की तुमचं काय होतं, पोटातले तुमचे आपले कसं असतंय शरीर का नाही 9 संस्थांनी मिळून बनलेलं आहे. तुमची अस्थि संस्था, स्नायू संस्था, मज्जा संस्था, रक्ताभिसरण संस्था, रिस्पिरेटरी सिस्टम, श्वसन संस्था, हे सगळ्या 9 सिस्टम जे आहेत की नाही, तर प्रत्येक सिस्टमचं काम महत्वाचं आहे. एखादी संस्था असते की नाही, एखादं ऑर्गनायझेशन असते, एखादा कारखाना असतो, त्याच्यामध्ये वेगळे-वेगळे डिपार्टमेंट्स असतात. पण तसं आपल्या ह्या 9 संस्थांचं काय म्हणजे प्रत्येक संस्थेचं काम व्यवस्थित चाललं पाहिजे. आणि मग वय वाढेल तसं काय होतं, तुमचे हे स्ट्रक्चर जे असते की नाही, तर इथं तुमचं काय होतं, हाडांचं बघा वय वाढेल तसं तुमची हाडं ही वीक होत असतात. बोन्स वीक होत असतात. तुमचे पोट बिघडलं की आरोग्य बिघडतं. तुमचे सगळे व्हायटल ऑर्गन जे आहेत की नाही, तर ते तुमच्या पोटामध्ये असतात. व्हायटल शब्दाचा अर्थ आहे, ज्याच्याशिवाय तुम्हाला जगता येत नाही. जे अतिमहत्त्वाचे असतात. आता आपल्याला एखादा डोळा हा व्हायटल ऑर्गन नाही आहे. हात हा तुमचा व्हायटल ऑर्गन नाही आहे. लक्षात आलं, एक डोळा नसला तरी तुम्ही दोन्ही डोळे असले तरी आपण जगू शकतो. हात नसले तरी जगू शकतो, पाय नसले तरी जगू शकतो. पण किडनी व्हायटल ऑर्गन आहे. हे पोटातले सगळे जे ऑर्गन आहेत की नाही, तुमचं लिव्हर किंवा काय, तर ते त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. त्याला म्हणायचं व्हायटल ऑर्गन. आणि हे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये तुमचे असतात. आणि मग काय होतं की तुमच्या हे बघा तुमचं व्हिसरल फॅट जादा असतं की नाही, कोणाकोणाचं व्हिसरल फॅट चेक करा. तुम्हाला कोणाला लिंक दिली की नाही, त्यांच्याकडे व्हिसरल फॅट चेक करून घ्या. हे व्हिसरल फॅट तुमच्या मग हे जेवढं तुमचं हे चरबी जादा असते, लक्षात आलं? तर तुमचं तिकडं या प्रत्येक सूक्ष्म रूपानं लक्षात आलं काय आपला ह्याच्या आधीचा हे कुठला होता? मेद धातू. त्याच्यातनं तुमचं काय तयार होणार आहे? अस्थी तयार होणार आहे. एकातनं एक सूक्ष्म रूपानं तयार होत असतंय. म्हणून तुमची जागरूकता पाहिजे. मी आत्ता काय खाल्लंय की नाही, तर ते पुढे 7 ते 30 दिवसामध्ये ते कन्व्हर्ट होत सूक्ष्म रूपानं जाणार आहे. आणि मग हा अवेअरनेस तुमच्यात आलाय की नाही बघा. आता हे तुमचं स्ट्रक्चर जे असतं की नाही किंवा काय बोन स्ट्रक्चर असतं, तर